नमस्कार मित्रांनो, मी सुनील गव्हाणे आणि बाबा IT यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, राज्याचं हे पावसाळी अधिवेशन चालू आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी भरघोस योजना आणलेल्या आहेत। त्यामध्ये मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी पहिली योजना म्हणजे शेतकऱ्यांचा आता थकीत वीज बिल माफ होणार आहे आणि शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळावी यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्यात आलेला आहे। तसेच मित्रांनो, याबरोबरच शेतकऱ्यांना दिवसा सिंचन उपलब्ध व्हावं यासाठी मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजनेमध्ये सुद्धा मोठा निधी देण्यात आलेला आहे। आणि या अनुषंगाने मित्रांनो, आता मागेल त्या शेतकऱ्यांना कृषी सोलर पंप देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून होणार आहे। आणि यापुढे आता जे शेतकरी कृषी सोलर पंप योजनेसाठी अर्ज करतील अशा सर्व शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार आहेत। याबरोबरच मित्रांनो, आता शेतकऱ्यांना पीक विमा हा 1 रुपयामध्ये भरता येत होता। ही योजना मित्रांनो यापुढेही चालू ठेवण्यात आलेली आहे। तसेच मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासंदर्भातही एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होऊन बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा देखील मिळणार आहे। तसेच मित्रांनो, दुष्काळी मदतीपासून बरेचसे शेतकरी वंचित होते आणि आतापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी केल्या नव्हत्या, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या। सर्व शेतकऱ्यांना तातडीने 30 तारखेपर्यंत दुष्काळी मदत देण्याचे आवाहन शासनाने केलं होतं आणि शेतकऱ्यांना 30 तारखेपर्यंत दुष्काळी मदत देण्यात येणार होती। परंतु मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या केवायसी बाकी होत्या आणि अशा अनेक अडचणी होत्या, सर्व्हर प्रॉब्लेम आणि बऱ्याचशा अडचणी होत्या। त्यामुळे आता ही तारीख 15 जुलैपर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार आहे। तसेच मित्रांनो, शेतकऱ्यांना शासनाकडून काही अपेक्षा होत्या, ती म्हणजे कर्जमाफी असेल किंवा दुसऱ्या काही योजना पाहिजे होत्या, परंतु तशा कुठल्याही प्रकारच्या योजना या अर्थसंकल्पामध्ये दिसल्या नाहीत। तर मित्रांनो, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी 31,000 कोटीची कर्जमाफी केली। त्या धर्तीवर शेतकऱ्यांना आशा होती की राज्यामध्ये देखील कर्जमाफी होईल। तसेच मित्रांनो, अगोदर शासनाच्या माध्यमातून 50,000 प्रोत्साहनपर अनुदानाची कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली होती। परंतु मित्रांनो, त्या कर्जमाफी योजनेचा हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांना फक्त लाभ मिळालेला आहे। आतापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांना पात्र असून देखील त्या योजनेचा लाभ मिळालेला नाही। तर मित्रांनो, तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान 50,000 योजनेचा लाभ मिळाला का? मिळाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या बाबा IT चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।